दोघांची ओळख आहे, राहुल कश्यप आणि चेतन अहिर. राहुलने पहिल्याच बॉलवर डबल कंप्लीट केले. बॉलिंग ट्रॅकवर आहेत विक्रम विश्वकर्मा. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. दोन क्षेत्ररक्षकाचा चेस इनकम्प्लीट. राहुल कश्यप स्टार्ट्स चौकार. थोडासा आवाज खोला प्लीज. माईक नंबर 4. माईक नंबर 4. चौकार. धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. राहुल कश्यप त्यांच्या जुन्या अंदाजामध्ये परत आलेले आहेत. खरं तर उत्कृष्ट सलामीवीर म्हणून पूर्ण भारतभर भ्रमण करत असताना ज्या संघासाठी खेळतील त्या संघाला चांगली सुरुवात देण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. पण विक्रम विश्वकर्मा यांना सुद्धा विसरून चालणार नाही. मागच्या सामन्यामध्ये विश्वकर्मा यांनी चांगलीच कामगिरी केली होती गोलंदाजी करताना आणि म्हणूनच तीच कामगिरीची अपेक्षा आता सुद्धा आपण ठेवू शकतो टीम PR जॅग्युअरसाठी. पण आपल्या टप्प्यात आला तर मग कार्यक्रम पक्का. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. राहुलचा आणखीन एक अफलातून षटकार. थँक्यू. राहुल कश्यप आता माघार घेण्याच्या मनस्थिती दिसत नाहीये. पण विश्वकर्माला सुद्धा हे लक्षात घ्यावं लागेल. जर कॅप्टनने पहिल्या षटकाचा भरोसा माझ्यावर ठेवलेला आहे तर मग तो भरोसा टिकवावा लागेल. पण राहुलने टिकवला भरोसा आणि धावफलकावर लावला आणखीन एक 6 धावांचा ठसा. सिक्सर. सुरुवात या षटकाची डबलने झाली. पुढच्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर मग एरियल रूट देऊन बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा विडा त्यांनी उचलला. पहिल्या 4 बॉलवर स्कोर झालेला आहे SK स्पोर्ट्स या संघाचा 18 धावा 18 विदाउट लॉस. D99 स्पोर्ट्सच्या वतीनं 2000 रुपये राहुल कश्यपने जर पुढच्या बॉलवर षटकार खेचला तर D99 स्पोर्ट्सच्या वतीनं 2000 रुपयांचं बक्षीस राहुलला मिळेल. संघ चांगल्या स्थितीमध्ये राहुलने नेलेला आहे. एन्जॉय करतोय चेतन अहिर. राहुल कश्यपची बॅटिंग पाहूया विक्रम कडून आता तो वापसीचा खेळ पुढच्या 2 बॉलवर पाहायला मिळेल का. ओव्हर द विकेट विक्रम. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल मिनी हेलिकॉप्टर स्टाईलने आज तो खेळला मिडॉनला. पहिला डॉट स्कोर कार्डवर लिहिला जातोय. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. जितकी संधी फलंदाजांना मिळते तितकी संधी गोलंदाजांना सुद्धा आहे. फक्त ठेवायचा आहे तुमच्यावर विश्वास आणि म्हणूनच तोच विश्वास कायम ठेवताना विक्रमचा खेळ. फुल टॉस आणि चांगलं क्षेत्ररक्षण होईल अशी अपेक्षा होती. पूर्णपणे कमिटमेंट क्षेत्ररक्षक मिडॉनची पाहायला मिळते. दरम्यान कॅच तर कंप्लीट नाही झाली पण बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. स्कोर झालेला आहे एकंदरीत एकही विकेट न गमवता 22. आणि लगेचच आपण इम्पॅक्ट चेक करणार आहोत. ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट. चला, कुठल्याही क्रिकेटपटूची आवडीची गोष्ट म्हणजे त्यांची बॅट. तर 70 स्पोर्ट्सची बॅट जर तुमची नसेल आणि तुमच्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळाली असेल तर कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधून ती बॅट द्यायची आहे. पुन्हा एकदा तो मी उल्लेख करतोय की कुठल्याही क्रिकेटपटूसाठी इमोशन्स म्हणजे त्यांची आवडीची बॅट. जर तुमच्या बाजूला 70ची बॅट असेल आणि ती तुमची नसेल तर कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समधून संपर्क साधून ती बॅट द्यायची आहे. धन्यवाद. पहिलं षटक विक्रम विश्वकर्माचं खरं तर SK स्पोर्ट्सच्या फायद्यासाठी राहिलेलं आहे. पहिल्या षटकात स्कोर झालेला आहे 22-22. इम्पॅक्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. बिलो द बेस्ट आहे. डिपिंग फुल टॉस विश्वनाथ जाधव. आता विश्वनाथलाच ती जबाबदारी घ्यावी लागेल. विश्वनाथ पहिल्या षटकासाठी सुद्धा येऊ शकले असते
पण मागच्या षटकात स्कोर गेलाय म्हणून आपण ही चर्चा करतोय, पण विश्वकर्मा सुद्धा तितक्याच चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत, त्यात कुठलंच दुमत नाहीये. एक षटक त्यांच्या बाजूने नाही गेलं म्हणून ते खराब गोलंदाज आहे असं म्हणता येणार नाही, पण समोर राहुलने ते तितकेच चांगले फटके सेट केले होते, ऍडजस्ट केले होते, अडॅप्ट केले होते. लेकंडर पंच केलंय, क्षेत्ररक्षक कव्हर्सला बॉलला चेस करतोय. आता राहुलच्या मागोमाग चेतन आहिर सुद्धा सुरू झालाय. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर चौकार. सिक्स सीटचा हा बॉल आणि फलंदाज त्या बॉलचा व्यवस्थित वापर करतायत. आपल्या शैलीदार फटक्यांनी पॉवर प्लेवर आतापर्यंत वचक पाहायला मिळते एस के स्पोर्टच्या या दोन्ही फलंदाजांची. राहुलने पहिल्या षटकावर शिक्कामोर्तब केलं आणि आता चेतन सुद्धा सुरू झालेले आहेत. आरामात हा स्ट्रोक खेळलेला आहे एक्स्ट्रा कव्हरला. कुठलंच इंटेन्शन नाही आहे दुसरा धावेचा. त्यांना माहिती आहे की स्कोर फक्त सुरू ठेवायचा आहे. मग स्ट्राईकवर कोणीही असू द्या, चेतन असू द्या किंवा राहुल असू द्या, स्कोर तर एस के स्पोर्टचा पुढे जाणार आहे. पण विश्वनाथ जाधव यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगलीच गोलंदाजी केली होती. 2 षटकं त्याची उत्तम दर्जाची राहिली होती या अगोदरच्या सामन्यामध्ये. आता सुद्धा तीच अपेक्षा विश्वनाथ जाधव यांच्याकडून ठेवली जाऊ शकते. आणि अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर मग समोरच्या पेक्षा चांगला खेळ द्यावा लागेल. तो खेळ राहुल कश्यपचाच आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. जास्त घाई गडबड न करता शांत डोक्यानं तो प्रत्येक स्ट्रोक शोधतोय, कधी कधी स्ट्रोक बनवतोय. यावेळेस त्याने कव्हर्सला खेळला होता, स्ट्रोक बॅकलिपला खाली घेताना मिळतात त्या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर झालेला आहे एकंदरीत 29. ओ चौकार, आणखीन एक चौकार येतोय. आर वी गोइंग टू सी अनदर 100? कारण तसाच खेळ तर आतापर्यंत पहिल्या 2 षटकांमध्ये सुरू आहे. धावसंख्या पोचते या 4च्या मदतीनं 33 धावा, 33. चांगला बॉल ऑफस्टमच्या बाहेर गुडलेनला ठेवला होता. हे परिवर्तन खूप महत्वाचं आहे. जितका स्कोप फलंदाजाला आहे तितकाच अनुभव गोलंदाजाकडे आहे. आणि विश्वनाथ जाधव विसरून चालणार नाही. सुप्रीमो ट्रॉफी मधला हा सुद्धा मालिकावीर राहिलेला आहे आणि म्हणून त्यांच्याकडून देखील चांगल्या खेळाची अपेक्षा. पालघर जिल्ह्यातील धाने गावातून खेळत असताना नेहमीच त्यांचा खेळ ग्रामीण फॉर्मॅटमध्ये असू द्या किंवा ओपन फॉर्मॅटमध्ये ते त्यांचा दबदबा प्रस्थापित करतात. आणि राहुल कश्यप यांना बऱ्यापैकी तो अनुभव आणि प्रतिभा विश्वनाथ जाधवची माहिती आहे. त्याशिवाय या षटकात त्यांनी कुठलाच आडवा तिडवा वेडा वाकडा स्ट्रोक न खेळता फक्त हे षटक सुरू ठेवण्याचं काम केलंय. षटक संपते दुसरं. प्रथम फलंदाजी करताना एस के स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 34 धावा, 34 विदाउट लॉस एस के स्पोर्ट्स. चला 2 षटकाचा खेळ तर संपलेला आहे आणि दोन्ही षटकं आपण पाहिली तर एस के स्पोर्ट्स या संघाच्या बाजूने जात आहेत. पण दोन्ही 4 षटकाचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये, क्रिकेटच्या सामन्यामध्ये जितकी जास्त षटकं तितके तुम्हाला पर्याय वापरला येतात. आणि म्हणूनच आता जुगेश यादव जे स्वतः कॅप्टन आहेत, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 5वं षटक हाताळलं होतं आणि आता ते 3ऱ्या षटकासाठी येत आहेत. कारण तसंच कुठेतरी घडतंय. पहिलं षटक जे विश्वकर्माचं होतं ते महागडं राहिलं 22 धावांचं. दुसरं षटक विश्वनाथ जाधवचं 12 धावांचं. आणि म्हणूनच आता जबाबदारीची जाणीव म्हणून जुगेश यादव बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल राहुल कश्यपसाठी. जुगेश शफल झाले बॉल. नेमका ट्रॅव्हल कुठून झालाय पंचांना तो लीगल वाटतोय, फेअर वाटतोय, डॉट येतोय आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय DRS. खरं तर जुगेश आणि राहुल कधी काळी एकाच टीममध्ये खेळायचे आणि त्याचमुळे दोघांना एकमेकांची स्ट्रेंथ माहिती आहे. ग्रामीण फॉर्मॅट खेळत असताना आपण कित्येक वेळा एकमेकांसमोर येतो, कित्येक वेळा एकमेकांसोबत खेळतो आणि म्हणूनच आता राहुलची स्ट्रेंथ तर जुगेशला माहिती आहे आणि जुगेशचा विकनेस राहुलला माहिती आहे. गिव्ह अँड टेक पॉलिसी क्रिकेटचा खेळ तेच सांगते. आणि म्हणून पाहूया नेमकं काय घडलंय मागच्या बॉलवर. tenniscricket.in वर घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये आपण या घटनेची पुनर्तपासणी करतोय धीम्या गतीनं. चला बॉल आहे म्हणजेच ती मोमेंट पंचांनी पाहिली जेव्हा बॉल डिलिव्हर झाला होता.
आणि खूप चांगल्या पद्धतीने निरीक्षण परीक्षण पंचांच्या वतीने केलं जाते. फेअर आहे. पुढचा बॉल फुल टॉस बॅटची आउटसाइड एज बॉल शॉट थर्डमॅनला. जास्त अग्रेसिव्ह तर खेळतोय राहुल कश्यप पण तितकीच घाई चेतनची सुद्धा पाहायला मिळते. धावा गोळा करण्यासाठी ती झटपट आहे, ती खटपट आहे. पण या 2 धावा मिळत आहेत. एस के स्पोर्ट्सचा स्कोर 2 ने पुढे सरकतोय आणि जातोय 36 या आकड्यावर. 36 ताकद तर आहे. जुगेश यादवकडे ताकद आहे, त्यात कुठलंच दुमत नाहीये. त्याचा स्टॉक बॉल अजूनही आपण पाहिला नाहीये. जबरदस्त कटर्स जुगेश यादवकडे आहेत, त्याची ओळख आहे. पुढचा बॉल जुगेश राहुल कश्यप साठी. हुक करण्याची इच्छा राहुलसाठी हे सोपं होतं पण ते खूप जास्त दूर राहिले बॉलच्या बाउन्स पासून आणि म्हणूनच ते कनेक्शन बॅटनी बॉलचा होऊ शकलं नाहीये. वाईट बॉलचा इशारा बाळासरांचा. बॉलर्स 8 अंपायर. एक्स्ट्रा रन ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 37. नेक्स्ट बॉल जुगेश. आणखीन एक अपील पण पंचांनी उंचीची दखल घेतली. बॉल व्यवस्थित हाताळत त्यात कुठलंच दुमत नाहीये. पण जेव्हा टेनिस बॉलला आपण हँडल करतो त्याच्या बाउन्सला सुद्धा हँडल करता आला पाहिजे. बॉल जवळपास थायपॅडवर आदळलाय आणि म्हणूनच पंचांनी त्याच गोष्टीची दखल घेतली. चांगली गोलंदाजी मागच्या 2 षटकांच्या तुलनेनं. आणि आता पुन्हा एकदा तोच अंदाज. समोर असू द्या कोणताही गोलंदाज, बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. षटकार आलेला आहे. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स आतापर्यंत फलंदाज राहुल कश्यपचा. स्कोर पुढे सरकत चाललेला आहे. ते काय काही वेळासाठी थांबतोय पण अधून मधून मोठा स्ट्रोक सुद्धा राहुलच्या वतीनं पाहायला मिळतोय. ग्लाइड केल्या बॉलला बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक थ्रो होईल स्ट्रायकर साइडला. चेतनने आतापर्यंत खूप चांगलं नियंत्रण स्वतःवर ठेवलंय. चेतन इतकं नियंत्रण स्वतःवर कधीच ठेवत नाही. तो सुद्धा तितक्याच ताकदीचा, प्रतिभेचा, आक्रमकतेचा फलंदाज आहे. पण जेव्हा आपण एक मोठी स्पर्धा खेळतो स्वतःच्या भावनांवर, स्वतःच्या आक्रमकतेवर नियंत्रण ठेवावं लागतं. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडलं पण एक धाव मिळेल. एका धावेची वाढ होईल. अशा पद्धतीनं षटक संपते. तिसरं 3 षटकाचा खेळ संपून धावसंख्या आहे 45. 45 विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी एस के स्पोर्ट्स या संघासाठी राहुल कश्यप आणि चेतन आहिरची. आपण पाहतोय ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग. खरं तर ठाणे वॉर्ड कमिटीमध्ये 60हून जास्त संघ रजिस्टर झालेले आहेत आणि प्रत्येक संघातील खेळाडूंना समान न्याय मिळावा त्यासाठी मागच्या वर्षी ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग ही संकल्पना तुम्हाला खारेगावच्या मैदानावर पाहायला मिळाली. खरं तर ती संकल्पना तुमच्या आमच्या लक्षात का आहे. ती स्पर्धा टेनिस बॉलने सुरू झाली आणि रबर बॉलवर संपली. पाऊस पडला. ती स्पर्धा डे फॉर्मॅटला सुरू झाली आणि डे नाईट फॉर्मॅटला संपली. म्हणजे आयोजकांनी मनावर घेतलं तर ती स्पर्धा कशीही पूर्ण करता येऊ शकते. ते ठाणे वॉर्डच्या सर्व कमिटी मेंबर्सने खरं ठरवून दाखवलेलं आहे. यावर्षी आदरणीय निखिलजी बुडजडे जे अध्यक्ष ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे आणि आदरणीय अभिजितजी पवार जे उपाध्यक्ष ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे, त्यांचं देखील नेतृत्व वरच्या दर्जाचं आणि अनुभवाचं मिळालेलं आहे. चौथ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर स्पेल कंटिन्यूशनसाठी विश्वनाथ जाधव. पाहूया ती क्वालिटी जो महत्वाचा आता मुद्दा राहणार आहे या पुढच्या 3 षटकांमध्ये. स्ट्रायकर साइडला आहेत चेतन. वेग चांगला आहे पण नियंत्रण थोडंसं चुकलेलं आहे. दबाव तुम्हाला चुका करण्यासाठी प्रवृत्त करतो आणि तोच दबाव घ्यायचा नाहीये. विश्वनाथसाठी ही सिच्युएशन काही नवीन नाहीये पण आता मैदानाच्या आतमध्ये थोडासा पलटा जो आहे फलंदाजी करणाऱ्या एस के स्पोर्ट्सचा थोडा वरचढ राहिलाय. चांगली पोझिशन त्यांची आतापर्यंत स्कोर कार्डवर 46. बॅकफुटला सरकून स्ट्रोक केला. गॅप शोधायचं होतं पण चेतन नाराज आहे कारण स्ट्रोक त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सजवला होता. जागा बनवून तो खेळला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. 30 या सर्कलच्या आतमध्ये तो बॉल अडवला आणि त्याचमुळे 3 धावा ज्या आणखीन जास्त अपेक्षित होता चेतन आहिरला फक्त एकच मिळते. एस के स्पोर्ट्सला एक धाव वाढते. धावसंख्या पोचते आता 47 धावा. 47. पुढचा बॉल राहुलसाठी. विश्वनाथ पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. कुठेतरी या गोष्टीला टाळावं लागेल. अगोदरच संघ अडचणीत आहे
आणि म्हणतात ना की नवीन प्रयोग समजदारीने करायला हवा. काहीतरी वेगळं करायचं विश्वनाथला. राहुलचा विकनेस शोधायचा प्रयत्न तो करतोय सुद्धा, पण राहुल सुद्धा अजूनही डोक्यावर बर्फ ठेवून आपल्या फलंदाजीला एन्जॉय करतो. राहुलचा काय आतापर्यंत 38 धावांचा 15 चेंडू. इनकटर होता, हलक्याने बॉलला खेळले, कवर्सला एक धाव मिळते. मॅच्युरिटी खूप महत्वाची आहे तुमची, आणि सातत्यानं क्रिकेट खेळता खेळता तुमची मॅच्युरिटी वाढते. सराव महत्वाचा आहे, आणि सरावासोबतच स्पर्धात्मक क्रिकेट देखील तितकंच महत्वाचं आहे, आणि ते स्पर्धात्मक क्रिकेट खूप चांगलं या दोन्ही संघातील खेळाडूने खेळले. हा ट्रॅप विश्वनाथ रचला होता, आणि त्या ट्रॅप मध्ये चेतन आहिर सापडला. पहिला फलंदाज एसके स्पोर्ट्सचा बाद झाला. चेतन बॅक टू द आउट. प्लेस करताना मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल होतोय? तिसऱ्या क्रमांकावर संतोष काशीद. स्कोर झालेला आहे 49 धावा, एक फलंदाज बाद. आता आणखीन एक प्रतिभाशाली खेळाडू ज्यांच्यावर सर्वात जास्त बोली ऑक्शनला लावली गेली होती ते म्हणजे मिस्टर काशीद. संतोष काशीद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. झुंजार, तडफदार, योग्य त्या वेळी घटनेचा अंदाज घेऊन खेळणारा फलंदाज म्हणून ती ख्याती संतोष काशीदची. स्कोर 49, एक फलंदाज बाद. विश्वनाथ पुढचा बॉल द्यायचा डावाला आकार, तर करावा लागेल मोठ्या फटक्यांचा स्वीकार. संतोष काशीदचा धमाकेदार षटकार. काय स्ट्रोक आणि काय सुरुवात शेखर संतोष काशीची पाहायला मिळालेली आहे. 50 ओलांडते एसके स्पोर्ट्स टीम. स्कोर झालाय 55, 55. लॉस ऑफ 1 विकेट. विश्वनाथच्या बॉलवर तो तगडा प्रहार खेळत असताना संतोषने आपल्या डावाची सुरुवात षटकाराने केलेली आहे. आतापर्यंत चेंडू पाहिले या षटकातले 4 संपलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथं षटक मार्गस्थ. फुल एन बॉल मिळून नाहीये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न राहुलचे आहेत, पण पाहूया त्या ठिकाणी काशीदची तयारी आहे का. थ्रो नॉनस्टॉक साईडला, आणि तोपर्यंत राहुल पोचलाय सुद्धा. मिळतात त्या 2ची वाढ. 2च्या वाढीनं स्कोर जातोय तो म्हणजेच 57 या आकड्यावर. 57. आतापर्यंत चौथ्या षटकातला एक बॉल डिलिव्हर करायचा बाकी आहे. विश्वनाथच्या या षटकामध्ये नियंत्रण तर पाहायला मिळते, कारण या षटकात त्यांनी चेतन आहिरचा विकेट मिळवला. शार्प इनकटर, जवळपास अनप्लेएबल. पुन्हा एकदा tennisticket.in वर या चेंडूला आपण धीम्या गतीत पाहूया. काय जबरदस्त बॉल. या वेळेस विश्वनाथ जाधवने हाताळला होता, ती तयारीच नव्हती संतोष काशीदची. काय शार्प इनकटर. खरं तर ही बॉल ग्रिपिंग अनुभवाने तुम्हाला शिकता येते. पुन्हा एकदा पाहूया रिप्ले मध्ये. विश्वनाथ जाधव कळलंच नाही काशीदला, आणि बॉल इतक्या डिग्रीनं आत वळालेला आहे. परफेक्शन. विश्वनाथने त्यांच्या स्पेलची समाप्ती डॉट बॉलने केलेली आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनं स्कोर 57 धावा, एक फलंदाज बाद. वणीस सर वेळ किती घेतली आणि ते प्लीज अनाउन्स करा. 9:31 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. 51 झालेत, म्हणजे 20 मिनिटं. येस, प्लस मायनस ऑनफिल्ड अंपायर्स करतील. 20 मिनिटांचा कालावधी आतापर्यंत घेतलेला आहे. तर स्कोर बॅलन्स्ड आहे. राहुलने एन्जॉय केले त्याची इनिंग, पण पाहूया आता जुगेश पुन्हा एकदा येत आहेत. मागच्या सामन्यात 1 षटक जुगेशचं. आता स्पेल कंटिन्यू करण्यासाठी ड्राईव्ह केलंय. तितकं एलिव्हेशन नव्हतं, ताकद कमी पडली, पण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाची उंची कमी पडली. सुरुवात जुगेशच्या या षटकाची चौकाराने 4 धावा.
राहुल कश्यप 4 चौकार 3 षटकार 252चा स्ट्राईक रेट. पुढचा बॉल जुगेश. परफेक्ट बॉल. जुगेशने स्वीकारलं आव्हान. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन्सला आपण बोलूया. जे पुढचे 2 संघ असणार आहेत आपण सुद्धा रेडी राहायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला दिलेल्या वेळेस सर्व सामने संपवायचे आहेत. पुढचा सामना असेल राकेश शिंदे फायर आणि विटाव्याचा चिंतामणी. विटाव्याचा चिंतामणी आणि राकेश शिंदे फायर. कॅप्टन टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये रेडी राहायचं आहे. अजूनही संतोष काशीद मागच्या पर्वात खूप जबरदस्त खेळला होता. अजूनही मला त्या खारीगावच्या मैदानावरची त्यांची खेळ लक्षात आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून तो खेळ अपेक्षित आहे. ठाणे वॉर्ड कमिटीचे ते सदस्य आहेत आणि त्याचमुळे त्यांची आणखी एक महत्त्वाची भूमिका की ते स्वतः ॲडव्होकेट आहेत. म्हणून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही संतोष काशीदला पाहता. पण आता त्यांचा रोल फलंदाजीचा. पण बॉलिंग ट्रॅकवर कोण येतोय त्याची देखील आपण माहिती घेऊया. जुगेश यादवची गोलंदाजी. पहिल्या बॉलवर चौकार, पुढच्या बॉलवर विकेट आणि मोहित स्टार्क ऑल इंडिया आयकॉन SK स्पोर्ट्सचा बॅटची लिडिंग एज बॉल मागे आणि मोहितचा खेळ 0वर संपला. जुगेशच्या खात्यात आणखी एक विकेट. कॅप्टन इनिंग जुगेश यादव. मोहित स्टार्क या महत्वाच्या सामन्यामध्ये आपला प्रभाव तितका टाकू शकला नाही आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. आता मोहित स्टार्कला रिप्लेस करत असताना SK स्पोर्ट्सच्या संघाकडून विनय पवार. चला अजूनही आपण पाहिलं तर या डावाचे बॉल शिल्लक आहेत 9. बॅक टू बॅक 2 विकेट जुगेश यादवच्या नावावर घेत जात आहेत. तुम्ही पुन्हा एकदा हॅट्रिकवर तो येतोय. ब्रेस तर कंप्लीट केले जुगेश यादवने. स्ट्रायकर साईडला आहेत विनय पवार. जुगेश पुढचा बॉल ओव्हर द विकेट पवारसाठी. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय. पहिली धाव वेगानं पवारने पूर्ण केली. त्याला साथ मिळते समोरच्या फलंदाजाच्या अर्थात संतोष काशीदची. संतोषचं स्ट्राईकवर राहणं जास्त महत्वाचं आहे. कदाचित विनय पवारला तेच वाटतंय. त्याचमुळे पहिल्याच बॉलवर त्यांनी कुठलाच वेगळा विचार न करता सिंगलचाच इंटेंट मनात ठेवला. एकदा वरती स्कोर जातो तो म्हणजे 62वर 62. 49 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. पण त्यानंतर लगातार विकेट जात आहेत SK स्पोर्ट्स संघाचे. ऑन साइडला स्लॉग हिट खेळायची इच्छा होती. स्लो लेग कटर व्हेरिएशन मोठं आहे जुगेश यादवकडे. कॅप्टन ची गोलंदाजी अशीच असायला हवी. या अगोदर त्यांनी 11 धावा खर्च करताना विकेट मिळवला नव्हता. पण त्यानंतर या षटकात जर आपण पाहिलं तर या षटकात त्यांनी 5 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत. म्हणजे जिकडे विक्रम विश्वकर्मा ज्यांना 2 षटकं मिळणारी होती ते महागडे ठरले पहिल्या षटकामध्ये. मग ती जबाबदारी जुगेश यादव यांनी स्वीकारली. परिवर्तन तुम्हाला करावंच लागतं. ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. परिस्थितीचा होता दबाव. षटकार खेचून टाकला आपला प्रभाव. सिक्सर. थँक्यू. चला खेळाडूंच्या माहितीसाठी पॉइंट्स टेबल अपडेट झालेलं आहे. आता आपला डेटा वापरा आणि आपला संघ कुठे आहे ते पहा.
पॉईंट्स टेबल अपडेट झालेलं आहे. म्हणजे काही खेळाडूंच्या आमच्याकडे कंप्लेंट्स आल्या होत्या की पॉईंट्स टेबल अपडेट झालेत का. ग्रीक ब्रोचे आमचे शोएब शेख लगेच 5 मिनिटात पॉईंट्स टेबल अपडेट झालेले आहेत. तर 5 षटकाचा खेळ संपलाय. स्कोर झालेला आहे तर म्हणजेच 68 68. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 68 झालेत. 5 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या षटकासाठी अमित यादव गोलंदाजी करतायत. या फ्लडलाईट क्रिकेटमध्ये रन चेस पॉसिबल आहे. फक्त तुम्हाला तुमच्या प्रत्येक फलंदाजावर विश्वास ठेवून त्या क्रमावर त्याला पाठवायचं आहे. आणि पाहूया त्यासाठी पुढच्या डावामध्ये PR जॅगुअर्सच्या कॅप्टनचं म्हणजे जुगेशचं देखील कौशल्य पाहायला मिळेल. जुगेशने स्वतःवर तो सामना घेतलाय. कॅप्टन असा असायला हवा, जेव्हा लीड बॉलर थोडासा महागडा ठरलेला आहे तेव्हा मला काहीतरी माझ्या संघासाठी करायचंय. तीच भूमिका जुगेशची पाहायला मिळाली. 2 षटकं त्यांनी हाताळली. खर्च केला एकंदरीत 22 धावा आणि मिळवल्यात 2 विकेट्स. तर एक प्रॉफिटेबल बॉलर म्हणून आपण जुगेश यादव यांच्याकडे पाहू शकतोय. 3 विकेट्स, 2 विकेट्स आणि 3 डॉट. अमित यादव क्रॉस बॅटर खेळलेत. जास्त अंतर नाही गाठणार बॉल. सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा तेच जे आपण मागच्या षटकात पाहिलं होतं. विनयचं एकच काम आहे, स्ट्राईक रोटेशन पॉलिसी आणि स्ट्राईकवर संतोष काशीदला आणायचं. मिळते ती 1 धाव. बघा पंच तेच सांगतायत की त्यांच्या व्ह्यू फाइंडरमध्ये तुम्ही येऊ नका. मग तुम्ही LBWची अपील केली तर मग ॲडव्हान्टेज बॅटरला जाऊ शकतो. पंच तुम्हाला ते समजावून सांगतायत, ज्या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. मग त्या वादाच्या भोवऱ्यात आपण अडकतो. पुढचा बॉल. हो बॉल येत आहे. बॅटची टॉपेज. मिड विकेट नाहीये, स्क्वेअर लेग नाहीये. स्वतः गोलंदाज पोहोचतोय आणि जजमेंट चुकते. जेव्हा उंच गेलेले बॉल तुम्हाला जज करायचे असतात तेव्हा अगदी करडी नजर तुम्हाला बॉलवर ठेवायची आहे. व्यवस्थित बॉलच्या खाली यायचंय. हातांची उंचळ योग्य त्यावेळी बंद करायची आहे. त्या सर्व गोष्टी थोड्याशा लांब राहिल्या आणि म्हणूनच संधी मिळालेली आहे संतोष काशीदला. स्कोर जातोय तो म्हणजेच 71 71. आतापर्यंत या षटकात 2 चेंडू डिलिव्हर झालेले आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. संतोष स्ट्रायकर सेडला. संतोषचा ऑन साइडला स्लॉक स्वीपचा फटका. बॉल जास्त काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. संतोष काय म्हणतोस. षटकार 6 धावा. थँक्यू. संतोष स्ट्राईकवर जाणं म्हणजेच धावांची गॅरंटी देणं. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या डावामध्ये 3 षटकार खेचलेले आहेत. 2 डबल आहेत, 2 डॉट बॉल आहेत. पण त्या 2 डॉट बॉलला बायपास करणारे षटकार सुद्धा त्यांच्या वतीनं संघाला मिळालेत. धावसंख्या 77 77. अजूनही आपण पाहिलं तर या षटकात 3 बॉल्स बाकी आहेत. अमित यादव यांचं षटक सुद्धा महागडच राहिलेलं आहे असं आतापर्यंत कागदोपत्री पाहायला मिळते. पण अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पूर्वार्ध जरी त्यांच्या बाजूने नाही गेला, उत्तरार्धामध्ये त्यांची चमक पाहायला मिळेल का. लेट्स सी. चांगला बॉल. येस एक्झॅक्टली. जर तुमच्याकडे ते परिवर्तन आहे, तुमच्याकडे ते कौशल्य आहे, तुमच्याकडे ते स्किल आहे, तुमच्याकडे ते टॅलेंट आहे, तर तो टॅलेंट लपून ठेवायचा नसतो. जर तुमच्या विरोधात प्रतिस्पर्धी फलंदाज जर तगडे स्ट्रोक खेळतो तर त्याला रोखण्यासाठी तुमच्याकडे जे सर्वोत्तम आहे ते तुम्हाला द्यावंच लागेल. आणि तेच देत असताना अँगलचा परफेक्ट यूज गोलंदाज यादवने केलाय. आणखीन एक चांगला बॉल. ब्लॉक होल. या अगोदर शॉर्ट ऑफ गुड लेंथ, अँगलचा यूज, त्यानंतर यॉर्कर लेंथ. हेच तर हवंय तुमच्या कॅप्टनला जुगेशला, जे आता तो देतोय. पण शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल पाहूया. या लास्ट बॉलवर ते पुनरागमन आता संतोष काशीद यांच्या वतीनं पाहायला मिळेल का. डावातला शेवटचा बॉल बाकी. धावसंख्या 77 77. पुढचा बॉल अमित यादवचा पंचांच्या उजवीकडून. राऊंड विकेट. हो चांगला बॉल. लो फुल टॉस. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल डायव्हर्ट होतोय अगदी खेळपट्टीच्या बाजूला. मिळते ती 1 धाव. अशा पद्धतीने 6 षटकाचा खेळ संपलेला आहे. स्कोर जातोय तो म्हणजे 78. जिंकण्यासाठी 79ची गरज. 36 चेंडू 79 धावा. डीजे एक मिनट. डीजे थैंक यू. डीजे एक मिनट. आज हमारे बीच इस व्यासपीठ की शोभा बढ़ाते हुए इस बड़े प्रतियोगिता में सम्मानीय
शमीम भाई जो कलवा मुमरा विधानसभा क्षेत्र के प्रमुख है राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार ग्रुप के, उनका तहे दिल से हार्दिक स्वागत है। आज उन्होंने अपना कीमती वक्त इस टूर्नामेंट में दिया। ठाना जिला का क्रिकेट अगर आसमान को छूना है तो जो मेहनत की जा रही है उसमें आपका भी सहयोग है। आप भी इस टूर्नामेंट के घटक है। आपका ठाणे वार्ड प्रीमियर लीग में हार्दिक हार्दिक स्वागत है। आज माननीय अतिथिगणों का हमारे इस प्रतियोगिता के जो खूबसूरत स्टेज है उसके ऊपर उनका आगमन है। एनसीपी सेक्रेटरी ऑनरेबल सम्मानीय शोएब भाई, इनका भी आगमन आज यहाँ पर हुआ है। मान्यवरों का हार्दिक हार्दिक स्वागत है। प्रतियोगिता ठाना की है और ठाना के सभी आज इकट्ठा होकर या आज टेनिस क्रिकेट को जो लोकल टू ग्लोबल लेके जाना है, इसमें भी शोएब भाई आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। ओके, सो टाइम फॉर द नेक्स्ट टॉस नाउ। उसके लिए मैं बुलाना चाहूंगी दोनों टीम के कैप्टन्स को। फर्स्ट इज राकेश शिंदे फायर एंड सेकंड इज वितावच चिंतामणि। थोड़ा सा नाम में मेरे को हो सकता है कोई कोई नाम में मैं थोड़ा सा ट्विस्ट कर जाती है, तो प्लीज आई एम रियली सॉरी अगर थोड़ा सा ऊपर नीचे हो जाए तो प्लीज। विटा वैच चिंतामणि, अभी ठीक है ना? परफेक्ट। ओके, और दूसरी टीम हमारे साथ है राकेश शिंदे फायर। ओके, तो एक टीम के कैप्टन जुड़ चुके हैं हमारे साथ। यहाँ पे मैं बुलाना चाहूंगी रिस्पेक्टेड मिस्टर संदीप बोरकर जी एंड मिस्टर किरण विरखर जी को प्लीज स्टेज पे फॉर द नेक्स्ट टॉस। एक टीम उधर आ जाइए, एक टीम इधर आ जाइए। टॉस दे देंगे प्लीज। सर ये टॉस ले लेंगे आप। ओके सर, दोनों साइड दिखा देंगे आप दोनों टीम्स को, दोनों देख लीजिए। ठीक है, कौन आप कॉल ले रहे हैं? ये कॉल ले रहे हैं। ओके चलिए। से आपने नहीं, इन्होंने कुछ मांगा तो था। आईटी कुछ बोल रहे थे, क्या बोल रहे थे आप? थोड़ा जोर से बोलोगे। आईटीसी। आईटीसी यही बोला था, यही आया? वो नहीं आया, दूसरा आ गया। ओके, सो आप नहीं जीत पाए, आप जीते हैं। टॉस क्या करने वाले हैं आप यहाँ पे? अब हम लोग फील्डिंग करेंगे पहले। ओके ठीक है, बेस्ट ऑफ लक टू बोथ द टीम्स। मे द बेस्ट टीम विन। हाथ मिला लेंगे प्लीज, एक प्यारी सी पिक्चर ले लेंगे। ये पहली पिक्चर है जिसमें हम सब साथ में आ रहे हैं, वरना कैप्टन्स आते हैं खाली। ओके, बेस्ट ऑफ लक टू बोथ द टीम। आप दोनों से मैं बात करना चाहती हूँ 2 मिनट। क्यों? अभी तो बात करना पड़ेगा माइक ले ले। तो आपको कैसा लग रहा है ये पूरा, ये जो लीग हो रहा है, इतनी ज्यादा एक्साइटमेंट दिख रही है, कैसा लगा आपको लीग? जे हे ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे, चे अध्यक्ष आमचे मित्र निखिल बुडजुडे, तसेच उपाध्यक्ष नगरसेवक माननीय अभिजित पवार यांनी उत्कृष्ट प्रकारे या सर्व स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे। इथून पुढेही त्यांच्याकडून अशा स्पर्धेचे आयोजन करावं, याच माझ्याकडून शुभेच्छा त्यांना। धन्यवाद। उधर ये देखो, ये वही है, ये वही है जो क्लास में जवाब नहीं देते थे। ओके थैंक यू सो मच सर, आप उधर देंगे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। थँक यू। आज या मान्यवर व्यासपीठावर सन्माननीय शारिक राऊत साहेब उद्योजक, त्याचबरोबर मोईन शेख माननीय उद्योजक, नवीद बेले समाजसेवक, अशा मान्यवरांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे। फिरोज शेख साहेब यांची उपस्थिती आहे, माननीय समाजसेवक। आज खास त्यांनी वेळ काढला या स्पर्धेसाठी, या व्यासपीठाची शोभा वाढवली आहे। खरंच कौतुक केलं पाहिजे, कारण सबका साथ होगा, सब लोग का साथ होगा तो तभी तो क्रिकेट का विकास होगा। और हमारे जो खिलाड़ी हैं, इन खिलाड़ियों को परखने का, निखारने का, हीरो को तराशने का काम ऐसी प्रतियोगिता करती है। ये स्टेज उसके लिए तो है।
और सभी मान्यवरों का आगमन आपका तहे दिल से हार्दिक स्वागत है। चला मॅचकडे वळूया आपण। रात्रीचे बरोबर 10:08 झालेली आहेत। सामना आता दुसऱ्या इनिंग सुरू होते। कंटिन्यू मॅच 15 मॅच इन होल डे। सकाळी 6:30-7 वाजेपर्यंत सामने चालतात। उद्या मेगा अंतिम दिवस, मेगा फायनल डे। उद्या कळेल 3 लाख, 2 लाख, 1 लाख, 1 लाख अशी लाखोची बक्षिसं, पण पैशापेक्षा ही ट्रॉफी कोणाकडे जाईल? अनमान शानची ट्रॉफी पाहूया। लेट्स ओव्हर टू द कॉम्बॉक्स। धन्यवाद बंडी सर। सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत असेल। त्याचबरोबर व्यासपीठावरील जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत सुस्वागतम। चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय। एका बाजूला आहेत SK स्पोर्ट्स महागिरी संदेश कवितके यांचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला आहे बॅटिंग करणारा संघ आपण पाहू शकतोय PR जॅग्वार्स वर्तकनगर विभागातील हा संघ आहे। पाहूयात 79 धावांचा पाठलाग करायचा आहे। पहिला चेंडू चेतन यांचा, पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचवलाय। डॉट बॉलने मात्र या षटकाची सुरुवात झाली आहे। सलामीची जोडी आपण पाहू शकतोय। ऑल इंडिया आयकॉन विश्वनाथ जाधव मैदानामध्ये दाखल झाले, तर त्यांच्या बरोबरीने जुगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत। चेक। आज या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय शमीम खान साहेब, कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष NCP शरद पवार गट यांचं स्वागत मी विनंती करीन स्वानंदजी पवार यांनी आपल्या शुभहस्ते करावं। आज आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय वंदनीय आहे। ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीनं श्री स्वानंदजी पवार उपविभाग प्रमुख शिवसेना यांच्या शुभहस्ते मान्यवरांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहत आहात। महाराष्ट्र धर्म आपुला, संस्कृती आपुली, परंपरा आपुली, अतिथी देवो भव। मोईन शेख यांचंही स्वागत। शोएब भाई यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। प्रत्येक मान्यवरांनी आपली वेळ आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिली आहे या कार्यक्रमामध्ये। मोईन शेख यांचंही स्वागत या ठिकाणी स्वानंदजी पवार साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करीन। त्याचबरोबर मान्यवर शारिक राऊत साहेब यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे, त्यांचंही स्वागत या व्यासपीठावर ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीतर्फे स्वानंदजी पवार साहेब यांच्या हस्ते होताना आपण पाहत आहोत। खास कळवा मुंब्रा इथून ही सर्व मंडळी आज ठाण्याच्या क्रिकेटच्या या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी आलेली आहेत। हॅलो बंडी सर, कंटिन्यू करू। दरम्यान चौकार येतोय धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 वरती। यावेळेला लो फुल टॉस चेंडू ऑफ साइडला कवच मध्ये मात्र हा फटका पाहायला मिळाला आहे। चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स, 4 धावा, चौकार। काय फटका सजवलाय, अगदी लो फुल टॉस चेंडू होता आणि अतिशय वेगाने मात्र बॅटचा फ्लो ओपन केला। तिथे क्षेत्ररक्षक होते रेडीप मध्ये, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मात्र हा चेंडू राहिलाय। पहिलं षटक समाप्त, 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। तब्बल 79 धावांचा पाठलाग करतोय। पहिल्या मॅच मध्ये देखील 90 धावांचा पाठलाग केला होता PR जॅग्वार्स या टीमने, हे देखील विसरून चालणार नाहीये। देखील पाहूयात आता थोडंसं आव्हान जे आहे ते वेगळं आहे। पहिल्या मॅच मध्ये आव्हान जे होतं ते वेगळं होतं। SK स्पोर्ट्स महागिरी टीम समोर 2 हात करायचे आहेत। 79 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय येणाऱ्या अजून 5 षटकांमध्ये पाहूयात।
डीजे. सज्ज होत आहेत मोहित स्टार्क, ऑल इंडिया आयकॉन म्हणून SK स्पोर्ट्स महागिरी टीमसाठी खेळत आहेत. पाहूयात पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल, परंतु मोहित स्टार्क यांनी थोडंसं नाराज जरूर केलंय, कारण की फलंदाजी साठी मात्र चांगली बॅटिंग करू शकले नाहीत. परंतु पाहूयात गोलंदाजी कशा पद्धतीने होते या दुसऱ्या मॅच मध्ये. पॉइंट्स टेबलमध्ये जर पाहिलं तर दोन्हीही संघ एक एक मॅच जिंकून एकमेकांसमोर खेळत आहेत. लीग मॅचेसच्या ह्या मॅच आहेत. प्रत्येक संघाला वैयक्तिक 3 मॅचेस खेळायला लागतात आणि आजच्या पूर्ण रात्रीमध्ये तब्बल 12 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. सुपर 8 मध्ये कोणते 8 संघ दाखल होणार त्याची प्रतीक्षा मात्र सर्वांनाच आहे. तो क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतात. मोहित स्टार्क पॉवर प्लेचं दुसरं मॅन्डेटरी षटक मार्गस्थ. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो, एक डीप एक्स्ट्रा कव्हर्स, त्याचबरोबरीने एक लॉंग ऑन आणि मिड ऑन असे 3 क्षेत्ररक्षक सजवलेत. चांगलं बॅटल रंगेल मैदानामध्ये. दोन्हीही फलंदाजांचा विचार केला तर एक ऑल इंडिया आयकॉन आहेत विश्वनाथ जाधव स्ट्रायकिंग एंड वरती, तर ठाणे आयकॉन जुगेश नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला पहिला चेंडू शफल होऊन ऑन साइडला खेळलेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. थँक्यू. काय फटका सजवलाय विश्वनाथ जाधव यांनी. बॉडी पहा कशा पद्धतीने बॅलन्स केली, अगदी लवचिकता आहे पूर्ण बॉडीमध्ये विश्वनाथ जाधव यांच्या. खूप चांगले फटके त्यांच्या माध्यमातून खेळले जातात आणि मोहित स्टार्क यांचं मात्र स्वागत केलंय पहिल्या चेंडूवरती चौकाराने. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे, परंतु मोहित स्टार्क यांना देखील माहिती आहे कमबॅक कशा पद्धतीने करायचं आहे. गुजरात बिहार वरून मात्र मोहित स्टार्क आलेत या स्पर्धेला खेळण्यासाठी. यावेळेला अल्टीपल्टी स्ट्रोक खेळायचा होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतायत. या अगोदरच्या चेंडूचं प्रत्युत्तर मात्र इथे दिलं जात आहे मोहित स्टार्क यांच्याकडून. अचूक चेंडू मात्र पाहायला मिळाला योग्य टप्प्यावरती टाकत असताना. धावसंख्या पाहिली तर 16 धावा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अतिशय दूरवरती राहिला हा चेंडू. पंच सांगतायत की हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल मोहित यांना. धावसंख्या 1 ने अतिरिक्त पुढे सरकते ती 17 या धावसंख्येवरती. तर पुन्हा एकदा मोहित सज्ज. याला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्ट्रोक, परंतु पुन्हा एकदा शरीरापासून दूरवरती चेंडू राहिला आणि पंच पुन्हा एकदा सांगतायत की हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल मोहित यांना. अतिरिक्त धावा या ज्या आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये त्या कुठे ना कुठे थांबाव्या लागतील मोहित यांना. यावेळेला पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा शरीरापासून दूर राहिलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मात्र इथे दर्शवली जाते आणि मोहित सांगतायत की हा चेंडू मला तर वाटतोय की अगदी वाईडच्या आतून गेलाय आणि तिसऱ्या पंचांची दाद इथे मागितली जाते. पाहूयात तिसरे पंच लगेचच हा जो निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवतील.
परंतु काय आयोजन आहे, काय नियोजन आहे ह्या स्पर्धेचं. एक भव्यदिव्य स्पर्धा, ठाणे विभागातील मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखणारी TWPL सीझन 2 ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग आपण पाहतोय. जे प्रेक्षक tenniscricket.in माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग मध्ये. तर आपण पाहू शकतोय टीव्ही स्क्रीन वरती देखील हा चेंडू कुठे गॅदर केलाय विकेट किपरने. नक्की हा चेंडू गेलाय कुठून. यस, आणि पंच मात्र इथे निर्णय चेंज करतायत आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. मोहित यांनी लगेचच सांगितलं होतं की हा चेंडू डॉट आहे, त्यामुळेच मात्र इथे रिव्ह्यू घेतला आणि तो सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळाला. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव सज्ज होत आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेगेशीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. आता मात्र वाईड बॉल असेल. थोडीशी लांबलेलं षटक म्हणावं लागेल मोहित यांचं, कारण की या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईड चेंडू मोहित यांनी हाताळलेत. या अगोदरचे 2 वाईड ऑफस्टमच्या बाहेर आणि आताचा वाईड लेगेस्टीच्या बाहेर पाहायला मिळाला, परंतु कमबॅक करावा लागेल. हो, यावेळेला प्रॉपर यॉर्कर ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू, स्टेअर केलाय चेंडूला हलक्या हाताने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे स्क्वेअर लेग मध्ये. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 1. त्याचबरोबर जुगेश यादव यांच्यासाठी पारितोषिक आलंय. जर षटकारांची हॅट्रिक लगावली, लगातार 3 षटकार जर लगावले तर विक्रम यादव यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल जुगेश यादव यांच्यासाठी. दरम्यान पुन्हा एकदा मोहित सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती समोर सामना करतात जुगेश. हो, काय चेंडू टाकलाय, अतिशय वेगवान चेंडू. कवच मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, टपवल्यानंतर थोडासा अँगल बनवत टाकलेला हा चेंडू सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. वेग देखील होता ह्या चेंडूवरती. ओही स्टार्क नावामध्येच स्टार्क यांची आठवण करून देणारी गोलंदाजी पाहायला मिळते. प्रेसिडेंट कप मध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार याच खेळाडूच्या नावावरती राहिली होती दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये. यावेळेला स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. यावेळेला गती परिवर्तन, शेवटच्या क्षणाला फिंगर रोल केले चेंडूवरती आणि चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होत असताना धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 20 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 24 चेंडू आणि 59 धावेंची गरज. 24 चेंडू 59 धावेंची गरज. ऐकूया डीजे मास्टर यांच्या डीजे मध्ये एक मधुर संगीत. O2 डीजे. थँक्यू. आजची शनिवारची रात्र आणि उद्या मात्र चाकरमान्यांचा सुट्टीचा दिवस. थोड्याच वेळामध्ये आता हळूहळू मैदान आपल्याला भरताना पाहायला मिळत आहे. कालच्या रात्रीमध्ये देखील 2 वाजेपर्यंत मैदानामध्ये प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि ठाण्यामध्ये क्रिकेटला खूप महत्त्व आहे. ठाण्याला क्रिकेटची पंढेरी देखील म्हणून आपण पाहतो. अनेक दिग्गज खेळाडू देखील या ठाणे जिल्ह्यामधून आपण येताना पाहायला मिळतात. यावेळेला खराब फेकीत लगेच सिंगलला डबल कन्वर्ट करतायत आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकवतायत 22 या धावसंख्येवरती. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अनेक दिग्गज खेळाडू आपण ठाणे जिल्ह्यामधून पाहतो आणि खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. दरम्यान गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकतोय गोलंदाज चेतन अहिर सज्ज होत आहेत. ओ यावेळेला बॅट अँड पायाच्या मध्ये टाकलेला चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर. विश्वनाथ जाधव
आपल्या बॅटिंगचा बोलबाला दाखवत असताना चेंडूला फेकून देत आहेत सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. थँक्यू. काय बॅटिंग करतात. बॅटर पायाच्या मध्ये टाकलेला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. विश्वनाथ जाधव आपल्या नावाचा ब्रँड दाखवतायत. यावेळेला लोफुटा चेंडू कवच मध्ये उडवण्याचा प्रयत्न ठरतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. आहेत ते चेंज करा. झणझणीत गाणे, फलंदाजी जशी होते तशी गाणे ऐकायला मिळत हीच अपेक्षा असतील. यावेळेला मात्र स्मिस टायमिंग झालेला स्ट्रोक. विश्वनाथ जाधव यांचा मात्र इथे जेल पकडला जातोय. पहिला गडी गारत फलंदाज बाद. विश्वनाथ जाधव चांगली बॅटिंग मात्र करत होते, परंतु चेतन आहिर देखील सांगतायत मी देखील कमी नाहीये. मला एक षटकार लगावला म्हणून काय झालं, मला कमबॅक करणं माहिती आहे. आणि चेतन आहिर यांचा जर उल्लेख करायला गेलो तर ठाणे वॉर क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख आहे चेतन आहिर यांची. कित्येक मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार चेतन आहिर यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, फलंदाजीच्या जोरावर आपल्या नावावरती केले आहेत. आणि आज मात्र SK स्पोर्ट्स महागिरी या टीम मधून देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी देखील ह्या संघामध्ये होते आणि TWPL सीझन 1चा विजेतेपद देखील SK स्पोर्ट्स महागिरी या टीमच्या नावावरती राहिलं होतं. परंतु दुसरं सीझन कोणाच्या नावावरती जाणार त्याचं उत्तर आपण शोधतोय. आणि ते उत्तर शोधण्याची आजची दुसरी रात्र आणि एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळेला डबल स्ट्रोक मला पाहायला मिळालाय मैदानामध्ये. बॅटचा फ्लो अतिशय वेगाने फिरवला होता, परंतु एक धाव मात्र निश्चित पूर्ण केली आहे ती बॅटर विक्रम विश्वकर्मा यांनी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतोय 33 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. चेतन पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. जुगेश स्ट्रायकिंग वरती. यावेळेला कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबल, सिंगलला डबल परावर्तित करतायत. तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि नक्की झालंय काय मैदानामध्ये. क्षेत्ररक्षकाने स्वतःला झोकून दिलं तिथे. आता सेव्ह केल्या आहेत का एक धाव आपल्या टीमसाठी. येस, सेव्ह केल्यात. एक एक धाव खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये, कारण की जेव्हा शेवटच्या षटकामध्ये जेव्हा मॅच जाते तेव्हा एक एक धावेचं महत्व आपल्याला कळतं. इथे 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहू शकतोय धावफलकावरती 1 गडी बाद, 36 धावा. समीकरण अजूनही बाकी आहे. 18 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज. 18 चेंडू 43 ची गरज. मॅच ऑन आहे. चांगली फलंदाजी इथून देखील केली गेली तरी PR जॅग्वार्स संघ कमबॅक करू शकतो. एखादं मोठ्या षटकाची आवश्यकता असेल PR जॅग्वार्स टीमला. कमीत कमी 20 धावांचं ते षटक आलं तर नक्कीच कमबॅक होऊ शकतं PR जॅग्वार्स संघाचं. पाहूयात ती कामगिरी कोणत्या खेळाडूकडून होते बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा मोहित स्टार्क कंटिन्यू करतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. हॅलो हॅलो, चेक चेक, जरा आवाज द्यायचा. डीजे 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 चा आवाज जरा हाय द्या.
मोहित स्टार्क गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज, वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी समोर सामना करतील जुगेश यादव ठाणे आयकॉन. हो यावेळेला पहिला चेंडू आणि पंच सांगते इट इज अ नो बॉल. येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण की या चेंडूवरती आता मोठा फटका येणार यात मात्र शंका नाहीये. स्टेप आउटचा नो पंच मात्र तिथे दर्शवतायत आणि पाहूयात या फ्री हिटचा फायदा जुगेश यादव कशा पद्धतीने घेत आहेत. पुन्हा एकदा मोहित स्टार्क सज्ज, फ्री हिटचा बॉल पाहूयात मोठा फटका येतोय का. संधी आहे यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लेगेस्टीमध्ये टाकला चेंडू. फ्री हिटचा फायदा मात्र घेऊ शकले नाही आहेत जुगेश यादव, नाराज आहेत. परंतु संधीचं सोनं करावं लागेल मैदानामध्ये. चांगली बॅटिंग मैदानामध्ये दाखवावी लागेल, जशी पहिल्या मॅच मध्ये फलंदाजी केली होती तशीच चांगली बॅटिंग ह्या मॅच मध्ये देखील करावी लागेल जुगेशाला. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देखील राहिले होते पहिल्या मॅच मध्ये जुगेश. पाहूयात धावसंख्येचा मोठा पाठलाग आहे. डीजे थोडा आवाज कमी करा स्पीकरचा, थोडा जास्त आवाज झालाय. हॅलो 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 हॅलो, चेक चेक चेक, हॅलो, थँक्यू, हॅलो, यस थँक्यू. पहिल्या मॅच मध्ये 12 चेंडू 36 धावा जुगेश यादव यांनी पूर्ण केल्या होत्या. तशीच चांगली बॅटिंग मात्र करावी लागेल. परंतु आता ह्या मॅच मध्ये बॅटिंग कशा पद्धतीने करतायत, 9 चेंडू आणि 13 धावांवरती आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती खेळताना पाहायला मिळतं. तर विक्रम विश्वकर्मा त्यांना साथ देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं स्ट्रायकिंग एंडवरती 1 चेंडू 1 धावांवरती खेळतायत. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. तब्बल प्रथम पारितोषिक 3 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख रुपये, त्याचबरोबरीने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक असेल. त्याचबरोबरीने उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजांसाठी देखील अतिरिक्त पारितोषिक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर MVP म्हणजेच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्या खेळाडूला जाईल तो मात्र ही चमकणारी 2 व्हीलर बाईक मात्र आपल्या घरी घेऊन जाईल. आणि ही बाईक कोणत्या खेळाडूच्या नावावरती जाईल, ही मॅन ऑफ द सिरीज फक्त ठाणे वॉर्ड मधील जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठीच असेल. कारण की ऑल इंडिया आयकॉन्ससाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी वेगळं पारितोषिक आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ह्यावेळेला चांगला चेंडू, पुन्हा एकदा मोहित स्टार्क त्यांचा वेग दाखवताना पाहायला मिळत आहेत. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचवलाय. डॉट बॉल. हळूहळू समीकरण थोडंसं कठीण होताना पाहायला मिळतंय. पेपर थोडासा कठीण होतोय. 16 चेंडू आणि 41 धावांची गरज. 16 बॉल्स रिक्वायर्ड, 41 रन्स. पाहूयात. यावेळेला ऑन साइडला नो बॉल, घुटना टेक, सिक्सर देख, येतोय सिक्सर. थँक्यू. नो बॉल, त्याच्यावरती मात्र षटकार आलाय. आता पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल, चुकीला माफी नाहीये. आणि या संधीचं सोनं आता विक्रम विश्वकर्मा घेतायत का पाहूयात. या षटकातील दुसरा नो बॉल आहे ओव्हर स्टेपचा मोहित स्टार्क यांचा.
समीकरण थोडंसं सोपं झालंय. 16 चेंडू 34 धावांची गरज. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. फ्री हिटचा बॉल पाहूयात काय होतंय. या वेळेला फुटा चेंडू पॉइंट्सला मात्र बेट करून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, येतोय चौकार. 4 धावा. क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही मित्रांनो. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे आहे क्रिकेट. तुमच्या आमच्या आवडीचा खेळ म्हणजे आहे क्रिकेट. आणि तोच क्रिकेटचा खेळ आज आपण ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग पर्व 2च्या माध्यमातून याची देही याची डोळा अनुभवतोय. काय आयोजन आहे, काय नियोजन आहे, काय खेळाडू आहेत, सगळं कसं एकदम ओके मध्ये. या वेळेला अल्टी पलटी चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, कल्टी. 6 धावा. 6 थँक्यू. एक गडी बाद 55 धावा धावफलकावरती आहेत. काय फलंदाजी होते मैदानामध्ये या षटकामध्ये आतापर्यंत. आमच्या गुणलेखिका इंदम मॅडम सांगतायत की 19 धावा खर्च केल्यात मोहित स्टार्क यांनी, परंतु अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूयात. यावेळेला लोफुटा चेंडू समोरच्या दिशेने फोर्स केला. चेंडूला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू दूरवरून कलेक्ट करण्यासाठी क्षेत्ररक्षक येत आहेत. तोवर मात्र एकच धाव मात्र इथे कंप्लीट केली आहे. षटक क्रमांक 4 मात्र इथे समाप्त. धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकली आहे. अजून एक बॉल बाकी आहे का? यस, एक चेंडू अजूनही बाकी आहे. मोहित स्टार्क पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. धाव फलकावरती धावा आपण पाहू शकतो. अब तक 56. ओ यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल. काय घडलंय या पूर्ण ओव्हर मध्ये? पूर्णपणे एसके स्पोर्ट्स महागिरी जो फ्रंट फुटला होता तो पूर्णपणे आता बॅक फुटला आलाय. चेंडू नो बॉलचा इशारा मात्र पंच करतायत. हॅलो, मान्य विलास शिंदे साहेब यांचं आगमन आहे. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनायक शिंदे यांचं आगमन आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांनी व्यासपीठावरून आश्रस्त व्हावं, आमचा बहुमान वाढवावा. माननीय विनायक शिंदेजी. नो बॉल पुन्हा एकदा पंच घोषित करतात. ह्या षटकामध्ये तिसरा नो बॉल. धावसंख्या आपण पाहू शकतोय 57 वरती. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल असेल. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा जुगेश यादव सामना करतायत. दुसरी संधी आहे फ्री हिटची. पाहूयात या संधीचं सोनं करतायत का या शेवटच्या बॉलवरती. मोहित स्टार्क पुन्हा एकदा सज्ज. कमबॅक करावा लागेल मोहित स्टार्क यांना देखील. मॅच अजूनही संपलेली नाहीये. यावेळेला खोल टप्प्याचा टाकला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून उडवला. क्षेत्ररक्षक नाहीये. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय TWPL चौकार. थँक्यू. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 61. मोहित स्टार्क यांच्या या चौथ्या ओव्हर साठी मात्र 25 धावा त्यांनी खर्च केल्या. एक मागडं षटक म्हणावं लागेल. धावसंख्या अजूनही आवश्यकता आहे ती 12 चेंडू आणि 18 धावेची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. इथून देखील चांगली गोलंदाजी एसके स्पोर्ट्स महागिरी या टीमच्या बाजूने झाली तरी देखील मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. नाही असं नाहीये, परंतु इथे मनस्थिती थोडीशी बदलावी लागेल.
12 चेंडू आणि 18ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विनय पवार, माय गेस जे आमचे स्पॉन्सर आहेत त्याचेच प्रोप्रायटर विनय पवार गोलंदाजीसाठी स्वतः एक चांगले खेळाडू आहेत आणि MG चे शॉपचे प्रोप्रायटर देखील आहेत. त्यांच्याकडे पाचारण केलं गेलं या षटकासाठी. यावेळेला पहिला चेंडू अकुट टप्प्याचा, त्याच्यावरती मात्र आक्रमण आडव्या बॅटने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय विनय पवार यांचं. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता विक्रम विश्वकर्मा, परंतु तो प्रयत्न थोडासा फसतोय. परंतु काय फलंदाजी केली विक्रम यांनी. आतापर्यंत 7 चेंडू फेस केलेत आणि 24 धावांवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार देखील त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिलाय. परंतु चांगलं कमबॅक विनय पवार यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर लगावला, परंतु त्यानंतर लगातारचे 2 चेंडू मात्र इथे निर्धावित आहेत. पुन्हा एकदा मॅच मध्ये कलाटणी घेण्याचा प्रयत्न SK स्पोर्ट्स महागिरी टीमच्या बाजूने केला जातोय. चांगली गोलंदाजी विनय पवार यांची. धावसंख्या 67 वरती स्थिरावली. एका चांगल्या षटकाची आवश्यकता आहे. षटकाची सुरुवात मात्र षटकाराने झाली आहे, परंतु पाहूयात हे षटक अजून कशा पद्धतीने हाताळलं जात आहे. यावेळेला चांगला चेंडू, पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू, प्रॉपर ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू. कव्हर्स मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगला पिकअप अँड थ्रो, धावा मिळतील त्या 2. या 2 धावेने मात्र धावसंख्या पुन्हा बदल होताना पाहायला मिळतोय. 69 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. यावेळेला चांगला चेंडू, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, खोल टप्प्यावरती टाकलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र विनय पवार करतात. ह्या चेंडू खूप महत्वाचा असेल. 7 चेंडू 10 धाव्यांची गरज. जर हा चेंडू निर्धाव आला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये एक चांगली लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पाहूयात विनय पवार ती कामगिरी करून दाखवतायत का. वेगावरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात आणि अजूनपर्यंत खूप चांगलं षटक हाताळलंय. यावेळेला पुन्हा एकदा यष्टांच्या मागे चांगली कामगिरी. ज्या डॉट बॉलची आवश्यकता होती तो डॉट बॉल मात्र इथे आलाय. ही मॅच आता शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन पोहोचली आहे. 6 चेंडू 10 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. कोण जिंकणार, कोण हारणार, कोण लगातारचा दुसरा विजय प्रस्थापित करणार, त्यासाठी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. येस डीजे. गोलंदाजी मार्क वरती कोण येतोय. या वंडर बॉय ऑफ ठाणे राहुल कश्यप. आणि पंच 5 षटकांसाठी जो 25 मिनिटाचा अवधी आहे तो त्यापेक्षा जास्त अवधी SK स्पोर्ट्स महागिरी टीमने घेतलाय. त्यामुळे प्लेयरची जी पेनल्टी आहे ती मात्र SK स्पोर्ट्सला इथे दिली जाते. म्हणजेच तुम्हाला 5 खेळाडूच्या ऐवजी 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये लावायचे आहेत. येस तुम्हाला 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लावायचे आहेत. SK स्पोर्ट्स महागिरी संघ लक्ष असू द्या. 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी आहे.
हॅलो. 6 चेंडू 10 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. असं वाटत होतं की सहजरित्या ही मॅच PR जॅग्वार्स संघ जिंकतोय की काय, परंतु विनय पवार आले. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी विनय पवार यांची राहिली. ही मॅच आता शेवटच्या ओव्हरमध्ये आहे. राहुल कश्यप गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. दोन्ही पंच मात्र विचार विनिमय करतायत. वा. अमर सर मॅच का थांबले? निर्णय काय घेतात पण सगळं काहीतरी विचार विनिमय चाललाय. पण मॅच अडीचची सेकंड लास्ट ओव्हर का टाकली. पहिला बॉलला सिक्सर खाल्ल्यावर विनय पवारनी जे कमबॅक केलंय, 10 धावा ठेवल्या त्यांनी आपल्या लास्ट ओव्हरमध्ये, हे महत्त्वाचं आहे. आपल्या गोलंदाजाला काहीतरी डिफेंड करायला दिलंय, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही 10 धावा डिफेंड करा, मॅच आपली. 5 चेंडू 10 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा राहुल कश्यप गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिली 2 चेंडू खूप महत्वाचे असतील SK स्पोर्ट्स मागरी या संघासाठी. हे पहिले 2 चेंडू डिसायडर असणार आहेत. पाहूयात राहुल कश्यप यांच्याकडे एक चांगला दांडगा अनुभव आहे. ओपन क्रिकेटमध्ये खूप चांगली ओळख आपल्या खेळाच्या जोरावरती राहुल कश्यप यांची राहिली आहे. आज मात्र ठाणे आयकॉन म्हणून खेळतायत SK स्पोर्ट्स मागरी टीमसाठी. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, दूरवरून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र बॉल कलेक्शन केलं, फेकी होतीये. 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतायत त्या 71. 71 धावा धावफलकावरती. 5 चेंडू 8ची गरज. हो काय चेंडू टाकलाय, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पोहोचवलाय. येतोय डॉट बॉल. येणारा प्रत्येक डॉट बॉल फलंदाजांवरती दबाव टाकण्याचं काम करेल, यात मात्र शंका नाहीये. 4 चेंडू 8ची गरज. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. येतोय षटकार. पंच 2 हात समांतर दाखवतायत आणि ही धावा अवांतरची ऍड होते बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये. आता मात्र स्कोर लेवल 3 चेंडू 1ची गरज. जुगेश यादव आणि विक्रम विश्वकर्मा यांनी मात्र जबरदस्त खेळ केला या पूर्ण मॅच मध्ये. शेवटचा बॉल. या वेळेला देखील पहा काय होत आहे. हलक्या त्याने टाकला चेंडू, रनआउटच्या संधी. आणि इथे मात्र फलंदाज विक्रम विश्वकर्मा यांचा खेळ समाप्त. मॅच अजूनही 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडू 1ची गरज. तर नवीन बॅटर हर्ष शारी, जुगेश यादव स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. पाहूयात 1 धावा होता आहेत की नाही आहेत. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. अटॅकिंग फिल्डिंग पूर्णपणे सजवली गेली आहे या चेंडूसाठी. ओ या वेळेला हलक्या हाताने पुश करो खुश रहो. आणि थँक्यू. लगातारचा दुसरा विजय PR जॅग्वार्स टीमच्या बाजूने आपल्या नावावरती हा संघ करताना पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम. तर हार्ड लक SK स्पोर्ट्स मागरी, आपण देखील खूप चांगला खेळ केलात. अजूनही आपली एक मॅच बाकी आहे, लक्षात असू द्या. तर पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात आमच्या टॉस बॉक्स मध्ये आणि तिच्या आहेत आमच्या लेडी अँकर मिस दिवा. आणि ऐकूयात पुढील मॅच आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला दिला जातोय. ओर टू टॉस बॉक्स.